नमस्कार विद्यार्थी मित्र हो, गुरुकिल्ली फाउंडेशन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नेहमीप्रमाणेच बुद्धिमत्ता या विषयातील आकलन हे इयत्ता 8वी स्कॉलरशिप साठी असलेलं पहिलंच प्रकरण सुरुवात करीत आहोत। आकलन हे बुद्धिमत्ता किंवा मानसिक क्षमता चाचणी या विषयाशी जरी निगडित असलं तरी पण हा प्रकार भाषेशी निगडित आहे। म्हणजे यामध्ये आपल्याला आपल्या मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे की जी आपली मातृभाषा आहे, जी आपली प्रथम भाषा आहे, जो विषय आपल्याला आहे। मग आता इथे बुद्धिमत्ता जरी आपण शिकत असलो तरी पण इथे आकलन हा जो भाग आहे त्यामध्ये सगळी वर्णमाला आपल्याला दिली आहे आणि वर्णमालेवर अक्षरांवर जोडाक्षरांवर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम मराठी वर्णमाला कशी असते हे तुम्हा सगळ्यांना माहित असेलच। मराठी वर्णमाला जी आहे त्या वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत, एकूण किती व्यंजन आहेत, स्वरादी काय, व्यंजनांचे प्रकार कोणकोणते हे सगळं अगोदर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। बघा इथे मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत। मग आता बघा मराठी पारंपरिक वर्णमाला जी होती त्या वर्णमालेमध्ये एकूण 12 स्वर होते। मात्र आता नवीन आधुनिक वर्णमालेनुसार याच्यामध्ये 14 स्वर आहेत। नवीन कोणते स्वर ऍड झालेले आहेत तर ते आहेत ä आणि अ। हे स्वर समाविष्ट करण्यात आलेत नवीन वर्णमालेमध्ये। त्यानंतर स्वरादी 2 आहेत। 2 स्वरादी कोणकोणते ते म्हणजे आणि आहा हे स्वरादी आहे। त्यानंतर 34 व्यंजन आहेत। 34 व्यंजन म्हणजे क क ख ग घ ङ च छ ज झ ञ ते आपण पुन्हा पाहणार आहोत। ही 34 व्यंजने आहेत प्रत्येक वर्गातली। त्यानंतर 2 विशेष संयुक्त व्यंजने आहेत। 2 विशेष संयुक्त व्यंजने कोणती तर ती आहेत क्ष आणि ज्ञ। ही 2 विशेष संयुक्त व्यंजने आहेत। म्हणून या आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आपल्याला आढळतात। किती 52 वर्ण म्हणजे स्वर, व्यंजने, स्वरादी, संयुक्त व्यंजने हे सर्व मिळून किती वर्ण आहेत तर मराठी वर्णमालेमध्ये 52 वर्ण आहेत, लक्षात ठेवा। म्हणजे बघा बुद्धिमत्ता या विषयामध्ये किंवा मानसिक क्षमता चाचणी या घटकामध्ये या विषयामध्ये आपल्याला टॉपिक का आहे तर आपल्या मातृभाषेची किंवा आपल्या भाषेसंबंधित वर्णांची, स्वरांची आपल्याला माहिती असायला पाहिजे। जोडाक्षर कसे तयार होतात त्यांची आपल्याला माहिती असायला पाहिजे। एकारांत, आकारांत, उकारांत, इकारांत म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे। म्हणून आपल्याला हा घटक आलेला आहे। पुढे तुम्ही स्पर्धा परीक्षा जर द्याल 10वी 12वी नंतर किंवा पदवी नंतर तर त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरण हा विषय असतो, म्हणजे असतोच, कंपल्सरी आहे। मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण हे विषय असतातच। म्हणून थोडं लक्ष द्या याकडे। बघा आता आपली वर्णमाला कशी आहे। अ आ इ ई उ ऊ हे जे आहेत हे काय आहेत तर हे सगळे स्वर आहेत। कुठून कुठपर्यंत बघा अ आ इ ई उ ऊ रू लू ए ऐ ओ आणि औ हे आहेत सगळे स्वर। हे अगोदरचे स्वर 12 आणि नंतर समाविष्ट झालेले हे 2 म्हणजेच मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत। त्यानंतर इथे बघा आणि आहा हे काय आहेत यांना म्हणायचं स्वरादी, यांना म्हणायचं स्वरादी। त्यानंतर क ख ग घ ङ हे जे ङ म्हणतो ना आपण हे ङ वाङ्मय शब्द लिहिताना वापरतात ते ङ, अंग, भंग, वाङ्मय अशा प्रकारे ङ म्हणजे कुठल्याही अडथळ्याशिवाय हा ध्वनी मुखातल्या कोणत्याही अवयवाचा अडथळा न येता जो ध्वनी उच्चारला जातो, सरळ बाहेर येतो, त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण हा वर्ण कोणता त्याला आपण स्वर म्हणतो। परंतु हे काय आहेत कंठस्थ आहेत क ख ग घ ङ। त्यानंतर हे च वर्गातले व्यंजन च छ ज झ आणि हे त्र नसून हे काय आहे ञ। ञ कुठे वापरतात हे ञ म्हणतात त्याला, म्हणजे टाळूला जीभ लागते, जिभेचा मधला भाग। बघा ञ म्हणजे काय पंच शब्द लिहायचा असेल तर पंच असा। या ठिकाणी आपण प वर अनुस्वार देऊन च नाही तर संस्कृतातला 5 या अंकासाठी हा शब्द आहे पंच किंवा पांचजन्य। पांचजन्य, पांचजन्य शंख। तर हे अशा प्रकारे ञ चा वापर केला जातो, म्हणजे हे ञ आहे, लक्षात ठेवा। ट ठ ड ढ अण,
त थ द ध न म्हणून आपण याला न बाणाचा म्हणतो आणि हा न नळाचा आहे. प फ ब भ म. प्रत्येक वर्गामध्ये शेवटी या इथे 1 2 3 4 आणि 5 या 5 वर्गांमध्ये प्रत्येक शेवटचा जो वर्ण आहे ते अनुनासिक आहे. अनुनासिक म्हणजे ते अनुस्वारासाठी वापरलं जातं. अनुस्वार असलेल्या शब्दांमध्ये याचा उपयोग होतो म्हणून त्याला आपण अनुनासिक म्हणतो. य र ल व श, श स ह ळ आणि क्ष आणि ज्ञ हे काय आहेत? हे दोन संयुक्त व्यंजने आहेत. ही दोन संयुक्त व्यंजने क्ष आणि ज्ञ. म्हणजे जर आपल्याला जोडाक्षर किती आहेत या वाक्यामध्ये असं जर विचारलं तर क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षर म्हणून गृहीत धरली जातात. लक्षात ठेवा. मग आता इथे एकूण 52 वर्णांची अशी वर्णमाला आपण बघितली. आता यावर नेमके प्रश्न कसे येतात आपल्याला ते आपण बघूयात. बघा, आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करीत असताना अनेक पाट्या वाचतो की नाही? वाचतो. या वाक्यात आकारांत अक्षरे किती आहेत? आकारांत बरं का, अ नाही. अ म्हणजे वेगळं आणि आ म्हणजे वेगळं. लक्षात ठेवा. अकारांत असेल, अकारांत नाही. काय विचारले आपल्याला? आकारांत. आकारांत म्हणजे शब्दाच्या शेवटी त्या अंतिम म्हणजे उच्चार करताना त्या वर्णाचा उच्चार कसा होतो? इथे आ असा होतो. आकारांत, आकार येतो या ठिकाणी. मग इथे बघा असे अक्षर किती तिथे बघा. इथे आ, नंतर हा आहे आ, बा, ला, इथे एक आहे, इथे ता, ना, वा, त्यानंतर इथे पण ता, ना, पा, ट्या आणि वा. किती होतील बरं बघा. तिथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 11 आणि 12. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणजे या ठिकाणी आकारांत अशी अक्षरे किती आहेत? तर ती आहेत 12. पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपे प्रश्न असतात बघा या प्रकरणावर. पुढचा प्रश्न आहे, बालसाहित्यकार या शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर व डावीकडून दुसरे अक्षर. उजवीकडून चौथे अक्षर. मग आता उजवीकडून म्हणजे कुठे? आता आपण असं या ठिकाणी वाचन करतोय तर ही असते आपली उजवी बाजू. म्हणजे या उजवीकडून धरायची याला. म्हणजे असं गृहीत धरणार. म्हणजे आता उजवीकडून वाचायचं तर र, का, त्य, ही म्हणजे उजवीकडून, आणि डावीकडून म्हणजे आपल्या हाताच्या डावीकडून. हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी या शब्दामध्ये उजवीकडून चौथे अक्षर, उजवीकडून चौथं कोणतं आहे? 1 2 3 आणि 4 हे उजवीकडून चौथे आहे अक्षर व डावीकडून दुसरे अक्षर. डावीकडून दुसरे कोणते? बा आणि ल हे डावीकडून दुसरे. यांच्या दरम्यानचा अक्षर, दरम्यान म्हणजे हे सा. दरम्यान म्हणजे सा येईल. कसं दरम्यान? आता मी जर तुम्हाला सांगितलं की 1 ते 10 या दरम्यान समसंख्या किती असं जर विचारलं तुम्हाला मी, तर तुम्ही काय करणार? 10 ही सोडून देणार. दरम्यान विचारलं मग तेव्हा बरं का. म्हणजे 1 ते 10 दरम्यान तुम्ही काय पकडणार? मग 1 नंतरची कोणती असते समसंख्या? 2 आणि 10च्या अगोदरची कोणती आहे? 8. म्हणजे 2 ते 8 पर्यंतच्या सर्व संख्या असं होईल. याचा अर्थ काय होतो? दरम्यान म्हणजे काय? पहिलं आणि शेवटचं सोडून द्यायचं, अंक असो अक्षर असो, आणि मधलं अक्षर गृहीत धरायचं. म्हणजेच इथे सा हे त्या 2 अक्षरांच्या दरम्यानचं अक्षर आहे. पुढचा प्रश्न बघा. रुपालीच्या अंगी धैर्य, जिद्द, परिश्रम करण्याची वृत्ती, पक्का निश्चय असे गुण होते. हे सगळे गुण आहेत बरं का. या वाक्यात किती जोडाक्षरे आली आहेत? या वाक्यात किती जोडाक्षरे आलेली आहेत बघा बरं. रुपालीच्या जोडाक्षर म्हणजे काय? जोडाक्षर म्हणजे 2 अक्षरांचा संयोग. म्हणजे 2 अक्षर वेगवेगळी येतात पण जोडून येतात. धैर्य, जिद्द. आता द कसं आहे? द ला द लागलं की नाही म्हणून इथे द. परिश्रम, हे श्र आपल्याला वाटतं किंवा विद्यार्थ्यांना वाटतं की बाबा हे श्र जे आहे एकच अक्षर आहे, या ठिकाणी कुठे जोडाक्षर दिसते? पण नाही. श्र बनलंय कसं किंवा श्र हे अक्षर कसं बनतं? तर श आणि र, श्र म्हणून हे जोडाक्षर आहे. त्यानंतर न्या, न ला या लागतं म्हणजे न्या जोडाक्षर आहे. इथं वृ पण जोडाक्षर आहे. व आणि वृ, त आणि ती हे जोडाक्षर आहेत. त्यानंतर इथे पक्का मधलं का जोडाक्षर आहे. निश्चय मधलं श जोडाक्षर आहे. ही सगळे जोडाक्षर आपण बघितली. मग किती बरं जोडाक्षर आता अशी बघा. इथे 1, त्यानंतर धैर्य 2 3 4 5 6 7
8 आणि 9 या ठिकाणी किती जोडाक्षर आली आहेत मग? तर ती 9 जोडाक्षरं आलेली आहेत. जोडाक्षरं ओळखताना थोडं लक्ष द्या. या ठिकाणी बघा इथं श्र हे जोडाक्षर नाही, म्हणजे एकच दिसते आपल्याला, अक्षर दिसतं एकच, पण ते जोडाक्षर आहे कारण 2 अक्षरांनी बनलेलं आहे. लक्षात आलं? चला पुढचा प्रश्न बघूयात. केवल प्रयोगी या शब्दातील उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे अक्षर कोणते? काय करायचं? असा प्रश्न आला तर काय थोडंसं त्याला व्यवस्थित वाचन करायचं अगोदर. आणि आता बघा काय दिलं इथे, या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर बघायचं लगेच. उजवीकडून तिसरं कोणतं आहे? 1 2 3. उजवीकडून तिसरं कोणतं आहे? तर ते आहे प्र. त्यानंतर डावीकडून दुसरे, उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडून म्हणजे या प्रच्या डावीकडून तिसरे अक्षर कोणते आहे? 1 2 3. ते आहे ल. डावीकडून तिसरा आहे ल. त्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे अक्षर, उजवीकडील लगतचे म्हणजे इकडून लगतचे अक्षर कोणते येईल बरं? तर ते येईल प्र. म्हणून पर्याय क्रमांक 4 प्र याचं उत्तर आहे. समजलं? किती अशा प्रकारचा प्रश्न येत असतो, किती प्रश्न मोठा असला आणि किती त्याचे विभाग असले तरी पण कसा विचार करायचा पुन्हा एकदा बघा. याचं उत्तर कसं काढायचं ते काय विचारले आपल्या या ठिकाणी. या शब्दातील उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या म्हणजे उजवीकडून तिसरं अक्षर कोणतं आहे? तर ते आहे प्र. त्यानंतर त्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या म्हणजे डावीकडील दुसरं कोणतं आहे? के आणि व म्हणजे व येईल ते व. त्यानंतर दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे अक्षर, उजवीकडील लगतचे अक्षर कोणतं येईल? हे अक्षर येईल मित्रांनो. उजवीकडील लगतचे म्हणजे उजवीकडून लगतचे ल येते हा ल. म्हणजे याचा पर्याय क्रमांक असेल 4 नसून काय असेल तो 3 असेल. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न थोडासा विशेष आहे. या ठिकाणी व्यंग, कलंक, मंथन, पंचम, दंश, दंभ, संक्षेप, कंठ, वांस, धंदा, संख्या, झुंबर, कंपन, मुंडन, बंधन. वा वा, हे सगळे काय आहेत? अनुस्वाराने युक्त शब्द आहेत. मग या ठिकाणी विचारलेला काय आहे आपल्याला, या शब्दांमध्ये कोणती अनुनासिके समान वेळा आलेली आहेत? समान वेळा. आता या ठिकाणी याच्यामध्ये कोणतं अनुनासिक आहे? हे व्यंगामध्ये. तर व्यंग म्हणजे अंग आहे, म्हणजे या व्यंगामध्ये काय आलेलं आहे? अंग आलेलं आहे. त्यानंतर इथे कलंक, याच्यामध्ये पण उच्चार करताना अनुनासिक कोणतं येतं? नंग असं येतं, न म वगैरे येत नाही. आता हे अंग. त्यानंतर इथं मंथन, इथे काय आलंय? न. त्यानंतर पंचम न, हे न वेगळं आहे असं. त्यानंतर दंभ, दंभला काय आलंय? पुन्हा म. संक्षेपला ng. त्यानंतर कंठला न बाणाचा. वांजला तर पण न. त्यानंतर धंदा इथे पण आलं न नळाचा. त्यानंतर संख्या ng इथे आलं ng. त्यानंतर झुंबर इथे म. कंपनला पण म. मुंडनला न आणि बंधनला न. जर आपण विचार केला इथे तर समान वेळ आलेली कोणती आहेत? तर समान वेळ आलेली आहेत बघा, म म आणि म आणि न न आणि न. म्हणजे हे पण अनुनासिक 3 वेळा आलं न आणि म पण 3 वेळेस आलेला आहे. मग समान वेळा कोणती आलेली आहे? तर ती पर्याय क्रमांक 3 आणि 4. का? तर 2 अचूक पर्याय निवडा असं सांगितलंय आपल्याला. स्कॉलरशिप मध्ये तशी पद्धत आहे, प्रश्नांमध्ये 2 अचूक पर्याय सांगतात निवडायला. 2 पर्याय बरोबर असतात तर इथे कोणते आहेत? ते आहेत न आणि म. मग काळजीपूर्वक इथले जे अनुनासिक आहेत थोडीशी अशी लिहून घ्यायची आणि लगे आपण चटकन असा प्रश्न सोडू शकतो. पुढचा प्रश्न, निळा, नारंगी, पिवळा, तांबडा, जांभळा हे रंग इंद्रधनुष्यातील रंगांच्या क्रमानुसार लावल्यास मध्यान्नीच्या सूर्याचा रंग कितव्या क्रमांकावर येईल? म्हणजे आता इंद्रधनुष्यामध्ये जे रंग आहेत ते कोणते आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. आता इथं काय करायचंय? क्रमानुसार लावायचे. मग आता इंद्रधनुष्यामध्ये कोणते रंग असतात? तर ते आहेत, लक्षात ठेवा शॉर्टकट मध्ये एकाच ओळीमध्ये, ता ना पी ही निपाजा. ता ना पी ही निपाजा. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारिंगी, ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारिंगी. या ठिकाणी कोणता कोणता आलाय बघा, हा तांबडा आलाय, नारिंगी आलाय. ता ना पी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, हिरवा इथं नाही. नी, नी म्हणजे निळा. नी, पा म्हणजे पारवा, इथं नाहीये. पा जा, जा म्हणजे जांभळा इथे आलेला आहे. आता मध्यान्नीचा जो सूर्य असतो तो कसा दिसतो बरं? तर तो दिसतो पिवळा, पिवळा रंगाचा दिसतो. सायंकाळचा जो सूर्य आहे तो सूर्य
आणि सकाळचा सूर्य यांचा जो रंग आहे तो दोन्ही वेळी वेगवेगळा असतो. म्हणजे सायंकाळी सकाळी वेगळा असतो, पण मध्यान्हीचा जो सूर्य असतो त्या सूर्याचा रंग हा पिवळा असतो. सायंकाळी सूर्याचा रंग हा नारिंगी होतो. आपण सूर्यास्त जर बघितला समुद्राच्या ठिकाणी जाऊन तर आपल्याला नक्कीच ते समजेल. पिवळा रंग आहे दुपारचा, मध्यान्हीचा. मध्यान्ह म्हणजे दुपार, मध्यान्ह म्हणजे दुपारी 12 वाजता. मग आता या ठिकाणी इथे 1 2 3 कितव्या क्रमांकावर आलाय हा? तिसऱ्या. म्हणजेच मध्यान्हीच्या सूर्याचा जो रंग आहे तो रंग यामध्ये जर आपण इंद्रधनुष्याच्या रंगानुसार क्रमानुसार जर रंगाचा क्रम लावला तर मध्यान्हीच्या सूर्याचा रंग हा पिवळा असतो. तो कितव्या क्रमांकावर आहे? तर तो आहे तिसऱ्या क्रमांकावर. म्हणून पर्याय क्रमांक 2. काही काही विद्यार्थ्यांचं काय होतं, तिसऱ्या क्रमांकावर आहे म्हणून लगेच पर्याय क्रमांक 3 असा आपल्याकडून बरोबर केला जातो. पण तसं नाही. क्रमांक तिसरा जरी असला तर पर्याय कितवा आहे? दुसरा पर्याय. केल्याने होत आहे रे आधी केलेचे पाहिजे. या ओळीमध्ये अक्षरे एकारांत किती आहेत? एकारांत. अकारांत अक्षरे कसे ओळखतो आपण? अकारांत. आता ज्याच्या शेवटी उच्चार जो आहे तो अ होतो. एकारांत म्हणजे ए उच्चार होतो. त्यानंतर इकारांत म्हणजे आता ही ई ह्रस्व ई आहे. म्हणजे आता समजा मी शब्द लिहिला असा पाणी, ह्या न ला पहिली वेलांटी आहे दुसरी नाहीये, म्हणजे इथे या नीचा उच्चार ह्रस्व आहे. मग हा नी जो शब्द आहे तो काय आहे? इथं इकारांत आहे का? इकारांत. इकारांत फक्त ह्रस्व ई, दीर्घ ई होणार नाही. बघा पाणी, पाणी आणि पाणी जर आपण न ला वेलांटी दिली दुसरी दीर्घ वेलांटी आणि या ठिकाणी पहिली वेलांटी आहे, जर दीर्घ वेलांटी दिली तर याचा अर्थ होतो जल म्हणजे पाणी. मात्र न ला जर पहिली वेलांटी असेल किंवा ह्रस्वणी असेल तर याचा अर्थ होतो हात. हात. म्हणून चक्र पाणी असं श्रीकृष्णाला संबोधतात. चक्र पाणी, चक्र आहे ज्याच्या हातात तो चक्र पाणी. पाणी ग्रहण म्हणजे विवाह. अशा पद्धतीने या शब्दांना लक्षात ठेवत जा. पुढे तो प्रकार आपला आहे. आता इथे काय विचारलं आपल्याला? एकारांत किती आहेत? तर एकारांत म्हणजे ए अशा अक्षरांचा उच्चार होणार आहे. बघा हे आहे के, ने, हे, रे, के, ले आणि जे. किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 आणि 7. मग पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. 7 अक्षर जी आहेत ना ती एकारांत आहेत. समजलं? वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त गुरुवर्यांचे हार्दिक स्वागत करून त्यांना आम्हा सर्वांतर्फे शुभेच्छा अर्पितो. हे वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये जोडाक्षर किती ते विचारले. किती जोडाक्षर असतील बरं? बघा आता इथं वृ हे काय? जोडाक्षर आहे. कारण जोडाक्षर कसं बनलं? व अधिक ऋ. हे झालं वृ, हे जोडाक्षर आहे. त्यानंतर इथे काय? इथे इक्ष आणि त्र संयुक्त व्यंजन आहेत, बघू आपण. त्यानंतर स्का काय आहे पुढे? स्का. त्यानंतर प्रा प्त हे पण जोडाक्षर आहे. त्यानंतर इथं रिया गुरुवर्यांचे म्हणजे रिया हे जोडाक्षर आहे. हार्दिक मधला दी हे जोडाक्षर आहे. स्वा जोडाक्षर आहे. त्या जोडाक्षर आहे. आम्हाला म्हा जोडाक्षर आहे. सर्वांतर्फे हे 2 जोडाक्षर आहेत. शुभेच्छा आणि अर्पितो हे जोडाक्षर आहेत. बघूयात किती होतात ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आहे का इथे ऑप्शन आपलं? 13 नाही, 13 नाही. त्याचं उत्तर जे आहे ते 14 आहे. बघा इथं वृक्ष मधलं वृ जोडाक्षर आहे. त्यानंतर स्का जोडाक्षर आहे 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि या ठिकाणी क्ष एक जोडाक्षर म्हणून ग्राह्य धरलं जातं. किती झाले ते? 14. म्हणजे इथे पर्याय क्रमांक काय येईल? 14. या वाक्यामध्ये किती जोडाक्षर आहेत? तर ते 14 जोडाक्षर आहेत. पुढचा प्रश्न बघा. माहेराची प्रेमळ माती त्या मातीतून पिकते प्रीती, कणसावरची माणिक मोती तिथे भिरभिरे स्मृती पाखरू. या कवितेतल्या ओळी आहेत आणि यामध्ये विचारलं काय आपल्याला?
वरील ओळींमध्ये र, म आणि त ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहेत? अनुक्रम विचारलाय आणि अगोदर काय सांगितलंय? र म्हणजे अगोदर र चा अनुक्रम लिहायचा आहे, नंतर म आणि नंतर त विचारलंय अनुक्रमे. हा मग र बघा किती वेळा आले, इथे र आले एक. प्रे, आता प्रेमळ, प्रिय, प्रेम या शब्दामध्ये प्र आलं की नाही? प्र म्हणजे कसं तयार कसा झाला हा जोड शब्द? तर प आणि र जोडाक्षर तयार कसं झालं? प आणि र, प र प्र. मग या ठिकाणी पण र आहे लक्षात ठेवा. त्यानंतर इथे आणखी र कुठे आले बघा? प्रीतीमध्ये पण र आलेले 1 2 3. त्यानंतर इथे पण र आले 4. त्यानंतर इथे 5 6 आणि 7. म्हणजे र किती वेळा आलं तर ते 7 वेळा आलेलं आहे. पर्यायामध्ये बघा तुम्ही इथे 5 पासून सुरुवात होते, 5 पासून होते, 5 पासून इथे 7 पासून होते, म्हणून हा पर्याय क्रमांक 1 लगेचच आपला बरोबर आहे. परीक्षेत वेळ न घालवता लगेच अशा प्रकारे पर्यायांची आपण निवड करायची. मग किती वेळा आले बरं? तर ते 5 वेळाच आलेलं आहे. मग इथे 2 3 त्यानंतर 4 आणि स्मृतीतलं म सॉरी हे इकडचं म 5 म्हणजे किती वेळेस आले ते? 5 वेळा. मग 5 आणि त किती वेळा आले बघा? इथे त हे 1 आहे, 1 2 3 4 5 6 7 नंतर इथलं 8 आणि आणखी बघा त बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 वेळा त आले बरं का? मातीतून 2 वेळेस धरले का आपण? इथे नाही. 1 2 3 4 5 6 त्यानंतर 7 8 9 8 आणि हे 9 बरोबर. 9 क्रमांक 9 वेळेस हे काय आले? त आलेले. म्हणजे र म आणि त अनुक्रमे किती वेळा आली? तर 7 5 आणि 9 या वेळा ते आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. चला पुढे. रा यो शक ध दूर क ग म्हणजे ही काही असे अक्षर दिलेत आणि यापासून एक अर्थपूर्ण अक्षर तयार करायचा आहे. तो अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तो शब्द कोणता येईल बघा? यापासून तयार होतो एक महत्वाचा शब्द, अर्थपूर्ण शब्द. तो काय आहे? तर तो आहे दुग्ध शर्करा योग. दुग्ध शर्करा योग. दुग्ध शर्करा योग म्हणजे काय बरं? दुधात साखर पडल्यानंतर त्या दुधाची चव वाढते आहे की नाही? तसंच एखादी गोष्ट चांगलीच आहे मुळात, पण त्यात आणखी चांगल्याची भर पडली तर त्यावेळेस ही परिस्थिती निर्माण होते. कोणती? दुग्ध शर्करा योग त्याला आपण म्हणतो. मग इथे हा शब्द बनलाय अर्थपूर्ण. मग त्यातील मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते होईल? मधला अक्षर कोणतं? इकडे 3 अक्षर सोडून द्यायचे बघा. इकडे हे अक्षर सोडून देऊ 1 2 3. 1 2 3 सोडून दिले तर मधला हा येतो क, हा जोडाक्षर. मग याच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते? उजवीकडील दुसरे कोणते? मग उजवीकडे म्हणजे कोणतं? उजवीकडील दुसरे उजवी बाजू ही आहे. कोणतं येईल हे? उजवीकडील दुसरं यो. 1 आणि 2 दुसऱ्या क्रमांकावर यो. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आलं लक्षात? पुढे. हे ज्ञानाचे तेज पसरते नव्या योगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. या ओळीमध्ये किती अक्षरे आकारांत आहे? आकारांत आला की तो प्रश्न पुन्हा बघा. आकारांत किती अक्षरे आहेत असं विचारले आपल्याला. किती असतील आकारांत अक्षरे बघा? हे ज्ञानाचे तेज पसरले. आकारांत अक्षर बघू आपण. आ ज्ञा ना व्या गा चा भा ला ना चा त्यानंतर जा त्यानंतर आणखी भा. किती झाले बघा ते? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. यामध्ये आकारांत अक्षर किती आहेत? पर्याय क्रमांक 4 वर किती आहेत? 11 अक्षर आहेत. चला. सत्याविण नाही धर्म तो रोकडा, जनांशी वाकडा मतभेद, सत्य थोडू जाता वादामध्ये पडे,
बुद्धीस वाकडे जन्मभर. वा, छान ओळी आहेत. काय विचारले आपले इथे या ओळींमध्ये? किती अक्षरी शब्द सर्वाधिक आहेत? किती अक्षरी सर्वाधिक आहे? आता आपण बघायचं या ठिकाणी किती अक्षराचे? 4 अक्षरी. एक 4 अक्षरी. दुसरा कोणता आहे? मतभेद 2. त्यानंतर 4 अक्षरी हा आहे 3 आणि हा एक 4 अक्षर. 4 अक्षरी किती झाले? तर 4 अक्षरावाले 4च झाले. त्याच्यानंतर 2 अक्षरी बघूत आपण. 1 2 त्यानंतर 3 4 5 6. 2 अक्षराचे शब्द किती आहेत? तर ते आहेत 6 शब्द आहेत. आता 3 अक्षरी बघा. हे तर सर्वाधिक 2 अक्षरीच आहेत, पण बघू आपण 3 अक्षरी कोणते आहेत? हा एक आहे, हा एक आहे 2 3 त्यानंतर 4 आणि 5. 3 अक्षरवाले 5 आहेत. म्हणजे या ठिकाणी 3 अक्षरी 5 शब्द आहेत, तर 2 अक्षरी 6 आहेत. मग सर्वाधिक शब्द किती अक्षरांचे आहेत? तर ते आहेत 2 अक्षरांचे. म्हणून पर्याय क्रमांक 2 विद्यार्थी मित्र हो याचं उत्तर आहे. चला पुढे. अबडक तबडक अबडक तबडक या शब्दातील उजवीकडून 6वे आणि डावीकडून 5वे असलेले अक्षरे अनुक्रमे कोणती? इथे अक्षरे आहेत. अक्षरे. अबडक तबडक या शब्दातील उजवीकडून 6वे आता उजवीकडून आपण घेऊयात 1 2 3 4 5 आणि 6. क्रमांक मोजताना हा पहिल्या क्रमांकाचा अक्षराला एक क्रमांक द्यायचा असतो. लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 आणि 6. उजवीकडून 6वं ड आलं, ड. आणि डावीकडून 5वे 1 2 3 4 5 कोणतं येतं? त. म्हणजे ड आणि त ही 2 अक्षरे बघा. पर्याय क्रमांक 3. पुढे बघा. प्रभात फेरी या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणते शब्द तयार होत नाहीत? प्रभात फेरी या शब्दातील अक्षरांपासून कोणते तयार होत नाहीत विचारले. आता बघा या ठिकाणी भारी दिले, भा आणि री. प्रभात फेरीमध्ये भा आणि री दोन्ही पण आहेत. भा आणि री हा शब्द तयार होतो. हा शब्द प्र आणि त हे पण 2 अक्षर आहेत, म्हणून इथे हा शब्द तयार होतो. आता इथे प्रभू शब्द तयार होत नाही, कारण भू या ठिकाणी नाही आणि फा पण नाही, म्हणजे फार शब्द तयार होत नाही. म्हणजे 2 आणि 4 पर्याय क्रमांक 2 आणि 4 2 पर्याय निवडायचे, म्हणून हे 2 शब्द तयार होत नाहीत. पुढे पशुवैद्यक तज्ञ या शब्दातील अनुक्रमे कितव्या अक्षरांपासून बनणारे शब्द अर्थपूर्ण असतील? कितव्या अक्षरापासून बनणारे शब्द हे अर्थपूर्ण असतील? तर इथे बघा, इथं शू. आता आपण जर विचार केला 3ऱ्या आणि 5व्या विचार का, म्हणजे पर्याय बघायचे बरं आपल्याला. बघा 3रा कोणता आहे आणि 5वा कोणता आहे? 1 2 3 4 5 वैक बनणार नाही. 6व्या आणि पहिला 6वा कोणता आहे? 1 2 3 4 5 आणि 6 त आणि त आणि प. इथे काय? पत तप. एक मिनिट हा. पहिला 6वा व पहिल्या 6वा कोणता आहे? 1 2 3 4 5 आणि 6 त. आणि हा काय? पहिला तो आहे प. बघूया आता आपण पुढे. 5व्या आणि दुसऱ्या 2 पर्याय निवडायचे आपल्याला, म्हणजे या ठिकाणी पद किंवा तप अशा प्रकारे शब्द तयार होतो. 3रा आहे 5व्या व दुसऱ्या. 5वा कोणता आहे? 1 2 3 4 5 5वा आणि दुसरा कै शू क शू. ओके हा. 5व्या आणि दुसऱ्या. आता 5वा क आहे आणि दुसरा शू आहे, म्हणजे शुक. शुक हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. शुक. शुक म्हणजे काय? शुक हा आहे पोपट. पोपटाला शुक असं म्हणतात. त्यानंतर दुसऱ्या व 5व्या. दुसरा आहे 1 2, दुसरा हा 1 2 3 4 5 म्हणजे शुक. आपण जर आपल्याला विचारलं होतं 5व्या व दुसऱ्या म्हणजे क शू असं तयार होत होतं, मात्र दुसऱ्या आणि 5व्या जर क्रमाने आपण तयार केलं तर शुक तयार होतो. म्हणून याचा योग्य जो पर्याय आहे तो पर्याय आहे 4. आणखी कोणता आहे? तर तो आहे या ठिकाणी 6व्या आणि पहिला त प, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 4 या प्रश्नाचे योग्य उत्तरे असतील. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप इयत्ता 8वी या परीक्षेसाठी बुद्धिमत्ता किंवा मानसिक क्षमता चाचणी या पेपरसाठी
जे वर्णमालेवरचे प्रश्न आहेत ते परीक्षेला कसे येतात हे आपण बघितलं. आमचं लेक्चर आपल्याला आवडलं असल्यास नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून आपल्याला असे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुकिल्ली फाउंडेशन या ॲपमध्ये अशा प्रकारचा सर्व अभ्यासक्रम आपल्याला अशा प्रकारे शिकायला मिळेल. म्हणून फक्त 999 रुपयांमध्ये गुरुकिल्ली फाउंडेशन हे ॲप नक्की घ्या आणि परीक्षेपर्यंत अभ्यास करा. थँक्यू.